नमस्कार. युवा विवेक आणि ठहराव यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांशी पुस्तक गप्पा या पॉडकास्टमध्ये मी देवव्रत वाघ पुढच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करतो. माझ्यासोबत इथे यशस्वीताई बसली आहे. आपण तिच्याकडूनच तिचा परिचय करून घेऊया. नमस्कार. सगळ्यात आधी मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर एक वाचक लहानपणापासूनच तयार होत असतो आणि पण तरुण वाचकांना एवढा छान संधी मिळते याचा मला खूप आनंद होतोय. माझं नाव यशस्वी जितेंद्र वाघ. मी आत्ता TY मध्ये BA करत आहे फर्ग्युसन महाविद्यालयामधून. ओळख तशी म्हणायची झाली तर मी आत्ता इंग्लिश लिटरेचर या विषयामध्ये अभ्यास करते आहे. पण लहानपणापासूनच मराठी शाळेत शिकल्यामुळे मराठी वाचनाची आवड आहे. पुस्तकं वाचणं, कविता लिहिणं, लेख लिहिणं या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि आज याबद्दलच गप्पा मारूया. ताई, तू म्हणलीस की एक वाचक लहानपणापासून तयार होत असतो, तर तू वाचक म्हणून लहानपणापासून कशी तयार झाली? आमच्या घरीच खरं तर वाचनाचं खूप छान वातावरण आहे. म्हणजे माझी आजी, काका, बाबा, आई, काकू सगळेच अगदी लहानपणापासूनच आमच्या आजूबाजूला सतत वाचताना दिसायचे. आणि त्याच्यामध्ये आजी रोज रात्री गोष्ट सांगणार, आजोबा गोष्ट सांगणार किंवा काका काहीतरी नवीन प्रश्न विचारणार पुस्तकांबद्दल. हे अगदी लहानपणापासूनच होतं. आणि शाळेत असताना मला आठवतंय की आमच्या वर्गामध्ये ना एक कोपरा असायचा की जिथे पुस्तकं ठेवलेली असायची. अगदी छोटी परीच्या कथा किंवा अशा ज्या आपण लहानपणी वाचतो तशी पुस्तकं. आणि ती रोज मी घरी जाताना एक घेऊन जायचे आणि अगदी रिक्षात बसून, म्हणजे रिक्षामध्ये एवढे कोंबलेले असताना मुलं बसून मी वाचत असायचे. म्हणजे तेव्हापासूनच ही आवड लागली आहे. आणि मग त्यानंतर वर्गामध्ये बाई शिकवत असताना बेंच खाली पुस्तक ठेवून वाचणं वगैरे इथपर्यंत ते होतं. आणि त्यानंतर मग हळूहळू थोडी प्रगल्भ पुस्तकं वाचणं ह्याच्याकडे ओढा लागला. प्रगल्भ वाचायला सुरुवात करायच्या आधी कोणती पुस्तकं वाचण्यात आली? प्रगल्भ पुस्तकं वाचायच्या आधी मला आनंद असा होता की मी खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली. म्हणजे परीच्या कथा, अशा अगदी छोटी छोटी पुस्तकं असतात किंवा राजीव तांबेंची जी पुस्तकं आहेत की प्रेमळ भूत आणि या प्रकारची, किंवा खूप लहानपणी पु ल वाचलं ह्याचाही मला खूप आनंद आहे. कारण की पु लंची भाषा समजायला असं आपण मोठ्या वयात सुरू केलं तर नाही समजत लगेच. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि ती ग्रॅज्युअली हळूहळू समजायला लागतात. तर ती पु लंची पुस्तकं लहानपणी वाचली, त्यांची व्याख्यानं युट्यूबवरती अवेलेबल आहेत, ती रोज रात्री ऐकणं याच्यातून सुरुवात झाली. आणि मग वाचन प्रगल्भतेकडे जायला लागलं तेव्हा मग कोणती कोणती पुस्तकं वाचनात आली? त्यानंतर प्रगल्भतेकडे जायला लागल्यानंतरचं मला पहिलं साईन असं वाटतं की कविता वाचायला लागणं. विंदा करंदीकर किंवा बाभा बोरकर, शांता शेळके यांच्या कविता जेव्हा आपण वाचतो त्यानंतर एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो पुस्तकांकडे बघण्याचा किंवा कवितांकडे बघण्याचा. आणि त्यातून प्रगल्भ वाचण्याची सुरुवात झाली. त्यानंतरच इतिहासावरची जी पुस्तकं आहेत की पानिपत, द्रोहपर्व किंवा बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती, ही पुस्तकं वाचल्यानंतर एक नवीन दृष्टिकोन मिळाला. अच्छा. मग आतापर्यंत वाचलेल्यापैकी तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं? आत्तापर्यंत अनेक पुस्तकं वाचली, पण माझं असं पर्सनल फेवरेट, मला इतिहासावरची पुस्तकं खूप जास्त आवडतात. आणि त्याच्यामधलंच आज स्वामी हे पुस्तक मला वाटतंय की माझं सगळ्यात आवडतीचं आत्तापर्यंत पुस्तक आहे, रणजित देसाईंचं. आम्हाला त्या पुस्तकाचा परिचय करून द्या. हो. स्वामी हे पुस्तक लिहिलं आहे एक प्रसिद्ध लेखक आणि श्रीमान योगीचे लेखक रणजित देसाई यांनी. स्वामी पुस्तक मला आवडण्याचं कारण म्हणजे मी हे पुस्तक एकदा नाही वाचलंय, म्हणजे जवळपास 5-6 वेळा तर ते मी वाचलंच आहे. आणि ते मी पहिल्यांदा वाचलं होतं अराउंड 6वी-7वी मध्ये. तेव्हा अगदीच काही कळत नव्हतं, पण तरी पण काहीतरी वेगळं आहे या पुस्तकात असं वाटलं होतं. स्वामीची सुरुवात होते की शनिवार वाड्यापासून सुरुवात होते. आणि मी स्वतः पुण्यातली असल्यामुळे शनिवार वाडा व्हिज्युअलाइज करणं, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्याचा सगळा अनुभव घेणं हे खूपच मस्त आहे. माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचा हा प्रवास आहे स्वामी हे पुस्तक. म्हणजे माधवराव पेशवे अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी पेशवे झाले आणि रमाबाईंचं त्यांच्याशी लग्न झालं होतं 4, म्हणजे रमाबाईंचं 4 वय असताना. त्यानंतर त्या माहेरी होत्या, पण 15-16व्या वर्षानंतर त्याही शनिवार वाड्यात येतात. आणि त्यानंतरचा दोघांचा एकत्र प्रवास असं हे वर्णन आहे की एवढ्या कमी वयात हे दोघं एवढे प्रौढ कसे झाले, काय कारण होती. त्यानंतर राघोबा दादांचं पात्र की थोडं
दुष्ट पात्र असं जरी दाखवलेलं असलं तरी माधवरावांचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम किंवा पेशवाई टिकवून ठेवण्यासाठीचं त्यांचं असलेलं प्रयत्न हे सगळं आपण या पुस्तकातून बघतो. मग हे पुस्तक तुझ्या वाचनात कसं आलं? कोणी तुला सजेस्ट केलं का स्वयंस्फूर्तीने वाचलं? हा, मी म्हणलं तसं की घरात पुस्तकं असली ना की मुलं आपोआप हात लावतातच. तुम्ही त्यांच्या आजूबाजूला पुस्तकं ठेवली तर ते पुस्तकांना हात लावणार, फोन ठेवले तर फोनला हात लावणार. तर हे पुस्तक माझी आजी वाचत होती मी लहान असताना, आणि मी तिला विचारलं होतं की मी पण वाचू का. एकतर आपण बघतो तर थेऊरच्या गणरायाचा पहिलं त्याचं मुखपृष्ठ आहे, तर ते बघून मला असं वाटलं की काहीतरी बाप्पावरचं पुस्तक आहे. एक तर त्याचं टायटलही स्वामी आहे. मला ह्याच्याबद्दल बोलायला आवडेल की स्वामी या टायटलचं रिझन असं आहे की एकतर गणराय ज्याला माधवरावही स्वामी म्हणत असत, आणि दुसरे म्हणजे पेशवाईच्या अंताकडे असलेले एकमेव स्वामी. म्हणजे तसं बघायला गेलं तर माधवरावांनंतर पेशवाईचा तसा आपण अंतच बघत जातो. तर त्यामुळे हे स्वामी असं शीर्षक आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरं कारण असं की रमाबाईंचे स्वामी माधवराव, अशा तिन्ही अँगलने हे पुस्तक आहे. आणि हा, तर आजी वाचत होती आणि म्हणून मी चाळायला घेतलं. आजी म्हणली तुला आता कळणार तर काही नाहीये, पण आवड असल्यामुळे सुरू केलं आणि वाचलं होतं. मी ते एक 3-4 दिवसात वाचलं होतं आणि मग पुन्हा 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 वाचून त्याची आवड निर्माण झाली. छान. आपण कोणतंही आपलं आवडीचं पुस्तक असलं की त्यातला एखादा परिच्छेद किंवा एखादी ओळ आपली नक्की आवडीची असते. अगदी. तर असं तुझं काही आहे का यातलं? आणि असेल हो. तर आम्हाला वाचून दाखव. हो, पुस्तकं वाचताना माझ्या खूप लक्षात राहतात गोष्टी. म्हणजे एक एक पॅरेग्राफ असतो किंवा कुठल्या पानावरती कुठल्या बाजूला तो पॅरेग्राफ आहे असं लक्षात राहतं. त्यामुळे ह्या पुस्तकामधला स्वामी मधला एक परिच्छेद आहे की जिथे रमाबाईंचं लग्न एवढ्या लहानपणी झालेलं असल्यामुळे त्या दोघांमध्ये प्रेमाच्या आधीचा भाव होता मैत्री, त्यानंतर एकत्र राहिल्यानंतरचा भाव होता प्रेम, शृंगार. पण ते इतक्या सुंदर पद्धतीनं वर्णन केलंय, मला नक्कीच वाचून दाखवायला आवडेल. रमाबाई आणि माधवराव जेव्हा गणरायाच्या दर्शनासाठी जातात आणि त्यानंतर त्यांचा मुक्काम असतो तिथे, तर तेव्हाचा हा प्रसंग आहे की अभिषेक उरकून 2 जण आलेत आणि त्यानंतर अभिषेक आटोपून भोजन व्हायला 2 प्रहर झाले. माधवराव भोजन उरकून जेव्हा माडीवर गेले तेव्हा त्यांच्या महालात रमाबाई विड्याचे नक्षीदार रौप्य तबक घेऊन उभ्या होत्या. तबकात एक गोविंद विडा होता. रमाबाईंनी तबक पुढे केले तेव्हा माधवरावांनी विचारले, आपलं भोजन झालं ना? हो. आम्हाला विडा नको का? आश्चर्याने रमाबाईंनी विचारले. आम्ही नेहमी पाहतो आपण एकच विडा आणता. एकट्याने विडा खाण्यात काय रंगत? मी खाईन की नंतर. नंतर ते नाही चालायचं. आपण विडा घेऊन आलात तर आम्ही विडा स्वीकारू. घ्या ना. असं काय करायचं ते? आर्जवाने रमाबाई म्हणाल्या. विडा घेऊन या. रमाबाई वळल्या आणि गडबडीनं खोलीत गेल्या. माधवरावांच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होते. जेव्हा रमाबाई परत आल्या तेव्हा तबकात 2 विडे दिसत होते. माधवरावांनी एक विडा उचलला आणि ते म्हणाले, घ्या ना. लाजत रमाबाईंनी विडा घेतला. निघायची तयारी झाली ना? माधवरावांनी विचारले. हो. रमाबाई कशाबशा म्हणाल्या. पाहता पाहता रमाबाईंचे नाजूक ओठ रंगले. माधवराव म्हणाले, अरे वा, विडा रंगला तर. मग विडा रंगतोच, आपलाही रंगला आहे. विडा उगीच रंगत नाही, डोळे मिचकावीत माधवराव म्हणाले. म्हणजे? मी नाही समजले. तुम्हाला माहित नाही? विडा रंगणे हा संकेत आहे. पती पत्नींच्या उभयतांवरील प्रेमाखेरीज विडा रंगत नाही असं म्हणतात. काहीतरीच तुमचं. का पटत नाही? बोला ना. क्षणभर रमाबाईंनी माधवरावांना न्याहाळले आणि त्या म्हणाल्या, ते समजायला विडा का रंगावा लागतो? तर असा हा परिच्छेद आहे. हा, म्हणजे यावेळी दोघांचं वय कितीसं असेल? 15-20च्या आसपासची दोघांची वय. पण याच्यामधून आपल्याला दिसतो की रमाबाई नुसत्या एक घर सांभाळणारी फक्त स्त्री नव्हत्या, तर त्या खूप मिश्किल होत्या किंवा हुशार होत्या, चतुर होत्या. आणि त्यांच्या अशाच सोबतीमुळे किंवा त्यांच्या चालाखीमुळे त्या माधवरावांसोबत या सगळ्या एवढ्या परिस्थितींमधून तरू शकल्या. आणि जेव्हा नंतर माधवरावांना क्षयरोग जेव्हा सांगितला गेला त्यानंतरही, आणि घरातले एवढे सगळे हेवे दावे चालू असताना त्यांची सोबत देणं, त्याशिवाय पेशवाईण असल्यामुळे त्यांना सोबत करणं हे खूप कठीण काम होतं असं वाटतं. फारच छान. आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
तर प्रत्येक वाचकाचं एक आवडतं पुस्तक असतं, पण त्याचं एकच आवडतं पुस्तक नसतं. हो, खूप खरं आहे. तर स्वामी सोडून अजून कोणती कोणती आवडती पुस्तकं आहेत तुझी? आणि मी अजून थोडासा डिटेलमध्ये विचारतो की कोणते कोणते आवडते तुझे जॉनर्स आहेत पुस्तकं वाचायचे? नाही, तू खरं म्हणालास अगदी की एक जर खरा वाचक असेल ना तर त्याचं एक आवडतं पुस्तक नसतंच, कारण आपण इतकी एका वेळी पुस्तकं वाचत असतो की एक पुस्तक आवडीचं राहत नाही. तर असंच पण वेगळ्या थोडा जॉनरा मधलं तू म्हणलास तसं की वनवास नावाचं पुस्तक आहे, जे लिहिलंय प्रकाश नारायण संतांनी. प्रकाश नारायण संतांनी अगदी मोजकी पुस्तकं लिहिली आहेत, हातावरच्या बोटांवरती मोजता येतील इतकीच. म्हणजे वनवास, शारदा संगीत, पंखा आणि आणखी एक दोन अशी पुस्तकं आहेत त्यांची, आणि ती एक लॉंग स्टोरी आहे एका लंपन नावाच्या मुलाची. तर मी अगदी जे जे पॉडकास्ट बघतात मी त्यांना सगळ्यांना विनंती करू इच्छिते की नक्की वाचा, जर तुम्हाला वाचन आवडत असेल. हे पुस्तक वाचून कुठलाही रिग्रेट नाहीच, म्हणजे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला इतकं भावण्यासारखं पुस्तक आहे. त्याशिवाय आता आपले सगळे युवा आहेत बघणारे, तर त्याच्यासोबतच ऑटोबायोग्राफीज आवडतात वाचायला. म्हणजे अब्दुल कलामांचं अग्निपंख असेल किंवा ऑटोबायोग्राफीज बेसिकली. आणि त्याशिवाय आणखी कविता वाचायला आवडतात. विंदा करंदीकर असतील किंवा बाभा बोरकर मला खूप जास्त आवडतात. त्यांच्या कवितांना जो रिदम आहे एक प्रकारचा तो खूप भावतो. आणि त्याशिवाय तोत्तो चान हे पुस्तक मला आठवतंय की अगदी सुरुवातीच्या काही लहान असताना वाचलेल्या पुस्तकांपैकी आणि खूप भावलेलं पुस्तक. त्याच्याबरोबरच चीपर बाय दी डझन नावाचं एक पुस्तक आहे, ते पण खूप सुंदर आहे. आणि मग या पुस्तकांमधल्या तुझा सगळ्यात आवडता लेखक, लेखिका, कवी किंवा कवयित्री कोण? खरं तर आतापर्यंतच्या एवढ्या आपल्या बोलण्यामध्ये मी त्यांचं नाव घेतलं नाहीये, कारण की मला ह्या प्रश्नामध्ये त्यांचं नाव घ्यायचं होतं. ते म्हणजे पु ल देशपांडे, ज्यांनी आयुष्यावरती एवढा प्रभाव पाडला. आणि म्हणजे आपण म्हणतो की सोपं लिहिणं खूप सोपं असेल असं आपल्या सगळ्यांना वाटतं, पण सोपं लिहिणंच किती कठीण आहे. पण ते किती मनाला भावतं साध्या माणसाला, जेव्हा त्याच्या आयुष्यातले एक्झाम्पल्स देऊन तुम्ही लिहिता बोलता, तर त्याला किती भावू शकतं. हे पु ल देशपांडेंच्या आपण लिखाणातून बघतो की त्यांनी लिहिलं ते सामान्य माणसांसाठी, सामान्य माणसांच्या आयुष्यावरती लिहिलं, त्याच्यावरती विनोद केले, तरीही कुणालाही मानसिक काही दुःख न होता, कुणालाही ऑफेन्स वाटेल असं काही न लिहिता सगळ्यांना निखळ हसवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे एका वाचकाचे नक्कीच फेवरेट लेखक पु ल असू शकतात, आणि त्यामुळेच माझे पण आहेत. आणि पुलंची आवडती पुस्तकं? पुलंची आवडती पुस्तकं व्यक्ती आणि वल्ली, पर्सनल फेवरेट. त्यासोबतच बटाट्याची चाळ खूप आवडलेलं पुस्तक, हसगत फसगत हे पुस्तक खूप छान आहेत. पुलंची पुस्तकं वाचण्यासारखी. फारच छान. तू आता म्हणलेस पुलंबद्दल सांगताना की त्यांच्या पुस्तकांनी आयुष्यावर प्रभाव पाडला, तर आयुष्यावर प्रभाव पाडला म्हणजे नेमकं काय केलं? आणि पुलंबद्दल बोलत होतो म्हणून तर तू पुलंचं बोललीस, पण पु ल सोडून इतर काही लेखकांच्या पुस्तकांनी आयुष्यावर प्रभाव पाडला का? हो, म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की वाचनाने एखाद्याच्या पूर्ण मानसिकतेवरती प्रभाव पडू शकतो, आणि पूर्ण एखादा माणूस बदलण्यासाठीही वाचन आणि लेखक कारणीभूत ठरू शकतो. तर पु ल देशपांडेंचं म्हणायला गेलं तर खूप लहानपणापासून वाचल्यामुळे आत्ता आपण जे काही ऐकतो किंवा जे सोशल मीडिया किंवा टीव्हीज वरती आपण बघतो ना, ते खूपच लिमिटेड आणि खूपच वरवरचं ज्ञान आहे असं मला वाटतं. पण पुलंची पुस्तकं किंवा त्यांच्या वाक्यांचा जरी अभ्यास केला तरी एवढी लॉंग सेंटेन्सेस आहेत की त्यांनी लिहायचं कसं हे एकतर शिकवलं. स्वतः जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला खूप मदत केली मला पुलंनी. त्याबरोबरच कधीही म्हणजे काहीही वाटत असेल किंवा वाईट वाटत असेल, काहीतरी झालं असेल, पुलंचं कुठलंही व्याख्यान तुम्ही ऐकलं की तुम्हाला छानच वाटेल. कधीही रोज रात्री झोपायच्या आधी पु ल ऐकल्याशिवाय मी किंवा आमच्या घरचे सगळ्यांना सवय आहे की रोज रात्री पु ल ऐकलं पाहिजे. त्याबरोबरच बाकीचे लेखक म्हणायचे गेले तर बाबासाहेब पुरंदर यांचा राजा शिवछत्रपती, की जे कधीही कुठूनही कुठल्याही ह्याच्यापासून जरी वाचायला सुरुवात केलं, त्यांचं राजा शिवछत्रपती किंवा शेलारखिंड किंवा त्यांच्या आवाजातली व्याख्यानं जरी ऐकली तरी खूप जास्त छान वाटतं. तर असे आहे. तू जेव्हा स्वतःचा परिचय आम्हाला करून दिलास तेव्हा तू असं पण सांगितलंस की तू स्वतः पण लिहितेस. हो. तर जे तू लिहितेस त्याच्यावर पुस्तकांचा काय प्रभाव पडतो? हो,
मी म्हणाले जसे की मी 7वी 8वीत असेल बरं का, आणि तेव्हा वपू काळेंची अशी अचानकच माझ्यासाठी क्रेज झाली होती. म्हणजे त्यांचं एक पुस्तक वाचलं की असं वाटतं की वाचत राहावं. खरं. तर त्यांच्या ज्या कथांचे जे मुद्दे असतात किंवा ह्याच्यावरून मी स्वतः एक कथा लिहिली होती एकदम लॉंग अशी, 7वी 8वीत असेल रे मी बापरे. तेव्हा. आणि माझ्या आईने वाचली आणि माझी आई होती की कुणी लिहिली आहे ही, तू हे लिहूच शकत नाहीस म्हणजे. कारण की आणि तो खरंच फरक पडतो, तुमच्या विचारांमध्ये फरक पडतो. तुम्ही एक लेखक जर कॉन्स्टंटली वाचत राहिला 4 महिने तर तुम्ही तसंच विचार करायला लागतं असं मला वाटतं. हरकत. सध्या आपण म्हणतो की जेन झी ट्रेंड सध्या चालू आहे. हो. तर जेन झी सोशल मीडिया हम्म. किंवा इंस्टाग्राम रील्स हम्म. याच्यात बऱ्यापैकी अडकलेले असल्यामुळे हम्म. आपला अटेन्शन स्पॅम फार कमी होत कमी चाललाय. झालाय. आपण एक रील पण पूर्ण बघू शकत नाही हो. एवढा आपला अटेन्शन स्पॅम कमी होत चाललाय. हो. त्यात पुस्तकं वाचणं हे म्हणजे फारच वेगळं काम आहे. खरंय. तर एवढा अटेन्शन स्पॅम सध्याच्या जनरेशनचा कमी असताना पुस्तकं वाचण्यासाठी वेगळी काही मेहनत करावी लागते. मला असं वाटतं, मी म्हणले तसं की आपण कधीच कुणाला पुस्तक वाच म्हणून सांगू शकत नाही. किंवा आता पालक विचारतात ना कधी कधी, म्हणजे एकमेकांमध्ये बोलणंही होतं त्यांचं की आमच्या मुलाला वाचायची आवड नाही, कशी लावू. कुठलीही आवड कुणाला लावता येत नाही किंवा कधीच कोणतीही गोष्ट कुणाला शिकवता येत नाही जोपर्यंत समोरच्याचा रिस्पॉन्स तुम्हाला मिळत नाही. तर त्यासाठी वातावरण निर्मिती हा मला वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे. की त्याच्या आजूबाजूचे लोक जर वाचत असतील तर तो मुलगा हमखास वाचणार. आता आपण शाळांमध्ये बघतो की शाळांमध्येही डिजिटल शिक्षण झालंय किंवा घरीही आई वडील त्याला दिसतात लॅपटॉप वरती काम करताना, फोन वरती काम करताना. त्यानंतर आपण त्याच्याकडून अपेक्षा नाही करू शकत की तो वाचला पाहिजे, त्याने वाचला पाहिजे, असं होणं तर शक्य नाहीये. पण हळूहळू त्याच्या इंटरेस्ट नुसार त्याला आवडतील, त्याला रिलेट होतील अशी जर आपण त्याला पुस्तकं पुरवू शकलो तर नक्कीच मुलं वाचायला लागतील असं मला वाटतं. आपण आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात यायला लागलो. हो. तर एक माझा फक्त शेवटचा प्रश्न आहे की हे पॉडकास्ट बघणाऱ्यांना तू कोणती पुस्तकं सजेस्ट करशील आणि तू त्यांना असं सांगशील की पुस्तकं आपण का वाचायची. अच्छा, आधी मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. पुस्तकं आपण का वाचायची. तर मला असं वाटतं पुस्तकं वाचण्यासाठी काहीतरी कारण लागतं असं मला वाटत नाही. पुस्तकं तुम्हाला इतकं भरभरून देतात आणि तुम्हाला त्याची आवड लागली की तुम्ही लोहचुंबकासारखे त्याच्याकडे अगदी खेचून जाल. आणि पुस्तकं आणि चित्रपट यातला महत्वाचा फरक म्हणायचा गेला तर चित्रपटामधून तुम्हाला एक स्पेसिफिक मेसेज ठरवलेला असतो. जेव्हा तुम्ही चित्रपट एखादा बघता तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये बंदिस्त असता, त्यांच्या विचारांमध्ये, की तुम्हाला जेवढं दाखवलं जातंय तेवढं तुम्ही बघायचंय. पण पुस्तक ही अशी एक गोष्ट आहे की त्याच्यामधून तुम्हाला जे अर्थ घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामधून तुम्ही तुमच्या आयुष्याला ते कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा आस्वाद घ्या असं सांगू शकता किंवा मेसेज देऊ शकता. आणि मी सांगेल तर पुस्तकं मला असं वाटतं जे नवीन वाचक असतील तर पुलंपासून नक्की सुरुवात करा. कारण पुलंची एकदा आवड लागली की वाचनाची आवड लागते. आणि बटाट्याची चाळ किंवा व्यक्ती आणि वल्ली मधलं एक एक कॅरेक्टर जरी तुम्ही नुसतं वाचलं, नानू परीट पासून अंतू बर्वा, हरितात्या, चितळे मास्तर, एक एक कॅरेक्टर वाचायला घ्या आणि तुम्ही त्या विश्वामध्ये हरवून जाल अशी मला नक्कीच खात्री वाटते. धन्यवाद. तू तुझा वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्ट साठी आली त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण थांबूया. धन्यवाद.